महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजेच क्रमिक पुस्तकांवरती आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। इयत्ता 5वी ते 11वी पर्यंतचे सगळ्या सब्जेक्टचे आपण लेक्चर इथे घेणार आहोत। सध्या इतिहास या विषयाची लेक्चर आपण घेत आहोत इयत्ता 5वीच्या। त्यावरती आपले 2 लेक्चर झालेले आहेत। जर ते पाहिले नसतील तर ते लेक्चर आधी नक्की पहा आणि नंतर हे लेक्चर पहा। आपले 5 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत आणि आज आपण घेणार आहोत चॅप्टर नंबर 6 अश्मयुग दगडाची हत्यारे। जर आपण चॅप्टरच्या टायटलकडे व्यवस्थित पाहिलं अश्मयुग दगडाची हत्यारे तर आपल्याला समजून जातं की या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत। अश्मयुग, अश्म म्हणजे दगड। मानवाने दगडाची हत्यारे वापरायला सुरुवात केली म्हणून त्या काळाला आपण अश्मयुग असं म्हणतो। चॅप्टर नंबर 5 मध्ये आपण मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे पाहिले आहेत। त्यात मग कुशल मानव असेल, त्यानंतरचा ताठकण्याचा मानव, शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव। या मानवांची उत्क्रांती प्रगती जशी जशी होत गेली तशीच बाय द टाइम त्यांनी वापरलेले जे हत्यार आहेत त्यांचीही प्रगती होत गेली। मग त्यातलाच एक भाग आपण पाहणार आहोत अश्मयुग दगडाची हत्यारे। आता आपल्याला प्रश्न हा पडेल की अश्मयुग दगडाचे हत्यारे हा 5वीचा जो चॅप्टर आहे तर त्याचा आणि माझ्या आत्ताच्या जगण्याचा काय संबंध आहे। तर नक्कीच संबंध आहे, कारण आपण ज्यावेळेस आपल्या भूतकाळात डोकावतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की मानवाने सर्वप्रथम जर कोणत्या हत्याराचा वापर केला असेल तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं काडी, लाकूड। लाकडापासून आपण सुरुवात केली। सर्वात प्रथम आपण वापर लाकडाचा सुरू केला। तर आजपर्यंत यायचं झालं तर मग आपण आज वापरतो हत्यार म्हणजे AK-47 असेल, फायटर जेट्स असतील। ह्याच्यात आपण वेगवेगळे बदल करत गेलो। त्यात मग वेगवेगळे मिसाईल्स असतील आत्ताचे की ज्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येत जातात आणि या सगळ्या गोष्टी एका दिवसात घडलेल्या नाहीत। अगदी मानवाने हत्यारे वापरण्याची सुरुवात अश्मयुगात सुद्धा त्यांनी खूप सारे निरीक्षणं केले। खूप सारे निरीक्षणं केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की लाकडाचा उपयोग सुद्धा आपण अशा पद्धतीने करू शकतो। तुम्हाला डॉक्युमेंटरी तुम्ही पाहिली की नाही मला नाही माहिती, बट इव्होल्यूशनवरती वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज आहेत। त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलं की मानवाने सर्वप्रथम लाकडाच्या काडीचा उपयोग केला। मग वानरांनी असेल, सगळ्यांनी तो कशासाठी केला तर जो मध असतो, एखाद्या खोडामध्ये अडकलेला मध असेल तर तो मध काढण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम लाकडाच्या काडीचा उपयोग केला। त्याच्यानंतर त्यांनी दगडाचा उपयोग केला। जे कठीण फळं आहेत तो खायला सुरुवात केली त्यांनी। त्याची क्युरियोसिटी वाढली। क्युरियोसिटी वाढल्यानंतर त्याला असं वाटलं की ह्या फळाच्या आत जे बी आहे याच्या ॲक्च्युली त्याला माहीत नव्हतं त्याला बी म्हणतात, बट त्याची क्युरियोसिटी वाढली की हे जे कठीण आहे याच्या आतमध्ये काहीतरी असेल का। मग त्याने ते फोडण्यासाठी उपयोग केला। प्रथमतः तर त्यांनी दाताने फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला ते दाताने फुटलं नाही। मग त्याच्या लक्षात आलं की दाताने नाही तर आपण हे दगडाने फोडूयात। आता दातापासून दगडापर्यंत जाण्याचा जो त्याचा प्रवास आहे त्याला किमान 100, 200, 300 वर्षे लागलेले आहेत, लक्षात घ्या। आणि मग त्याने तसा उपयोग करता करता निरीक्षणानुसार मग तो पुढे त्याची हत्यारे डेव्हलप करत गेला। त्याचं उत्तम आजचं उदाहरण म्हणजे आपण ज्या वेळेस क्षेपणास्त्र लॉन्च करतो, मिसाईल्स लॉन्च करतो, त्यावेळेस आपण नेहमी पाहतो की मिसाईलची पहिलं परीक्षण झालं, दुसरं परीक्षण झालं, तिसरं परीक्षण झालं। आजही आपल्याला लागू आहे। पहिल्या परीक्षणात आपल्या काहीतरी चुका लक्षात येतात, मग दुसऱ्यात आपण त्या सुधारतो, मग तिसऱ्यात आणि फायनली आपण ते मिसाईल वापरण्यासाठी सक्षम होतो। आता आपण पाहूयात अश्मयुगीन हत्यारे। तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की दगडाचे हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असं म्हणतो। अश्म म्हणजे दगड, हे तुम्हाला सांगितलं। आता आपल्या तर हे लक्षात आलं की आपण हत्यारांची डेव्हलप करत गेलो। तसंच अश्मयुगाचे परत 3 प्रकार पडतात। हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून परत अश्मयुगाचे 3 प्रकार पाडले गेले म्हणजे अभ्यास करताना सोपं जावं। मग त्यातला आहे पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग। आता आपण पाहूयात की पुराश्मयुगातील हत्यारे कशी होती। तर आघात तंत्राचा वापर करून तयार केलेली जी हत्यारे आहेत ते या पुराश्मयुगामध्ये येतात। मग हे आघात तंत्र काय असतं? एक दगड दुसऱ्या दगडावरती जोरात आदळायचा आणि त्याच्यापासून जे छोटे छोटे छिलके तयार होणार आहेत तर त्यांचा वापर करायचा। तर हे ओबडधोबड होते।
आणि त्यांच्या एका एका बाजूला थोडीशी धार असायची, त्यालाच तोड हत्यार असं म्हणलं गेलं. मग या पुराश्म युगात कोणते मानव येतात तर कुशल मानव आणि ताठकण्याचा मानव यांनी बहुधाही पुराश्म युगातील हत्यारे वापरली आहेत. आता ज्यावेळेस हे दगडावरती दगड आपटून त्यापासून जे छोटे छोटे छिलके काढायचं, तर त्या छिलकांचा वापर ते कशासाठी करायचे तर ज्यावेळेस ते शिकार करत असत तर शिकारीमध्ये जे मांस असे तर ते मांस कापून काढण्यासाठी, किंवा मांसासोबतच जे इतर पदार्थ ते काही खात असतील तर त्याच्याही तुकडे ते त्या छिलक्यांपासून करत असत. किंवा मग काठी साळणे आपण ज्याला म्हणतो, तर ती काठीही ते त्या छिलक्यांनी साळायचे. आता आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं की कुशल मानवाला जी आपण म्हणतो की शिकार करण्याची जी कला आहे ती पूर्णपणे अवगत नव्हती. मग हे कॅल्क्युलेशन त्यांनी हा जो अनुमान आहे तो कसा लावला गेला तर तो अनुमान लावला होता कुशल मानवाने तयार केलेली जी हत्यारं आहेत त्यावरून. जर कुशल मानवाची हत्यारे एवढी ओबडधोबड असतील तर तो ऑब्व्हियसली शिकार व्यवस्थितपणे करू शकत नव्हता. मग त्यानंतर येतं ते ताठकणाचा मानव, आणि त्यांनी बनवलेली हत्यारे जी असतील ते कुशल मानवापेक्षा किंचित का असेना पण चांगली असणार आहेत. मग त्याची हत्यारे कोणती होती तर हातकुऱ्हाड आणि फरशी. आणि याच ताठकण्याचा मानव वेगवेगळे छोटे मोठे शिकारी करू लागला. मग ते हरिण असेल, ससा असेल, गवा. आणि या सर्वांपेक्षा थोडेसे प्रगत हत्यार जर कोणी केले असतील तर ते बुद्धिमान मानवाने केलेले आहेत. तो दगडापासून लांब असणारे पातळ असे पाते तयार करू लागला. मग त्यापासून तो वेगवेगळे हत्यारे बनवू लागला. मग त्याच पातळ पात्यापासून तो सुरी, तासणी, टोचा आणि छिन्नी यांसारखे हत्यारे त्यांनी बनवले. मग हा जो बुद्धिमान मानव आहे त्याने आणखी प्रगती केली आणि त्यांनी दगडाच्याच वर्गातील जे गारगोट आहे त्या गारगोटीतील आणखी दुर्मिळ जे दगड आहेत त्यांचा उपयोग करणं त्यांनी सुरू केला. त्याचबरोबर जे हत्ती आहेत, हत्ती मेल्यानंतर त्यांचे जे मोठमोठे दात आहेत तर त्या दातांचाही उपयोग त्यांनी करणं सुरू केला. बुद्धिमान मानवाने सगळ्याच बाबतीत प्रगती केली होती. त्याने अन्न मिळवण्याच्या बाबतीतही प्रगती केली होती. तो टोळ्यांमध्ये राहू लागला होता आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो झोपड्या बांधून राहू लागला. टोळ्यांमध्ये राहू लागला आणि झोपड्या बांधून एका ठिकाणी स्थायिक झाल्यामुळे तो शेती करू लागला. थोड्याफार प्रमाणात त्याचं जीवन स्थिर झालं. आणि एक लक्षात घ्या, भटकं जीवन ज्यावेळेस असतं त्यावेळेस माणसाला कल्पना करण्यासाठी वेळ पुरेसा मिळत नाही, परंतु आता त्याचं जीवन स्थिर झालं आणि जीवन स्थिर झाल्यामुळे त्याला विचार करण्याला आणखी जास्त वाव मिळाला. त्याच्यामुळे त्याने वेगवेगळे प्रगती केली. कलात्मक वस्तू त्यांनी तयार केल्या. शंख असतील, वेगवेगळी हाडे असतील, प्राण्यांचे दात असतील, यांपासून त्यांनी मणी तयार केले आणि त्या मण्यांचे पुरावे जे आहेत ते आपल्याला मिळालेले आहेत. आपण जी गुहाचित्रे पाहतो तर ते याच बुद्धिमान मानवाने तयार केलेले आहेत. भीमबेटका येथील एक गुहा आहे, त्या गुहामध्ये आपण पुराणाश्म युगातील या चित्रे पाहू शकतो. आता UPSCला एक प्रश्न विचारला असतो, एक इंडिकेट करायचं असतं आपल्याला मॅपवरती. मग तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की पुराश्मयुग जो आहे त्यातील जे अवशेष सापडले आहेत त्याला लोकेट करा, कुठे कुठे सापडलेत ते. पुराश्मयुगीन हत्यारे जे आहेत ते आपल्याला काश्मीरपासून ते तमिळनाडूपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु पुराश्मयुगीन जो मानवाचे अवशेष आहेत, लक्षात घ्या, मानवाचे हत्यारे भरपूर सापडतात परंतु मानवाचे अवशेष जे आहेत ते आपल्याला कमी प्रमाणात सापडतात. मग हे अवशेष कुठं सापडले होते तर मध्य प्रदेशमधील होशंगाबाद नावाचं एक प्रदेश आहे आणि हा प्रदेश नर्मदा नदीच्या काठी आहे. त्याचबरोबर तिथेच हतनोरा नावाच्या गावामध्ये अश्मीभूत कवटी आणि खांद्याचे हाड सापडलेलं आहे. आणि हे जे अवशेष आहेत ते पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहेत. त्याचबरोबर पुराश्मयुगातील अवशेष कुठे सापडले आहेत, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेमध्ये. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा झाला तर पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळ गंगापूर आणि नेवाशाजवळचं चिरकी नेवासा हे स्थळ प्रसिद्ध आहेत. जर तुम्ही नेवाशाच्या जवळ राहत असाल नाशिक तर तुम्ही नक्की जायला काही हरकत नाही आहे.
आता यातलं जे गंगापूर आहे ते गोदावरी नदीच्या काठी आहे आणि चिरकी जे आहे ते नेवासा प्रवारा नदीच्या काठी आहे. आता एक लक्षात घ्या, सर्व अवशेष आपल्याला नदीच्या काठीच मिळणार कधीही. कारण आजही कोणतंही गाव, तुम्ही कोणत्याही गावाला जर व्हिजिट दिली असेल, तुम्ही आजपर्यंत गेलेले कोणतेही गाव असू द्या, ते प्रत्येक गाव हे एखाद्या नदीच्या काठीच वसलेलं असतं, एखाद्या ओढ्याच्या काठीच बसलेलं असतं. त्याचबरोबर पॉंडिचेरीजवळ एका गावामध्ये अश्मयुगातील एका बालकाच्या अश्मीभूत कवटी तिथे मिळालेली आहे. वरील आपण सर्व जे उदाहरणं पाहिले ते पुराश्मयुगातील आहेत, परंतु हे अश्मयुगातील एका छोट्या बालकाची कवटी सापडलेली आहे पॉंडिचेरी जवळील एका गावात. आता आपण इन्फॉर्मेशन घेऊयात मध्याश्मयुगातील. आपण पाहिलं की पुराश्मयुगाच्या अगदी संपत आले त्यावेळेसच माणूस स्थिर झाला होता आणि अर्थातच माणूस स्थिर झाल्यानंतर तो विचार करू लागला, वाव मिळाली. मग मध्याश्मयुगात त्यांनी आणखीनच प्रगती केलेली आहे. आता ती प्रगती कोणती लक्षात घ्या. त्या काळात कुत्रा हा रानटी होता. मग कुत्रा हा रानटी होता तर त्याच्या लक्षात आले की कुत्रा हा आपण पाळू शकतो. आणि लक्षात घ्या, सगळ्यात पहिला जर रानटी प्राणी तो पाळला असेल कोणता, तर तो आहे कुत्रा. या रानटी प्राण्याला त्याने माणसामध्ये राहायची सवय लावली. तो कुत्रा नंतर माणसांमध्ये राहू लागला. मग थोडंसं इमॅजिन करा की कुत्रा पाळण्याच्या आधी त्यांनी ट्रायल अँड एरर बेसवरती, तुम्हाला वाटतं का सिंह, वाघ, लांडगा असेल यांसारखे प्राणी पाळण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांचे छोटे छोटे पिल्लं त्यांच्याजवळ ठेवली असतील, असं तुम्हाला वाटतं का? तुम्हीच बघा, विचार करा. त्यानंतर दुसरे जंगली प्राणी कोणते त्यांनी पाळायला सुरुवात केली, तर ती आहे शेळी, त्यानंतर येते मेंढी. या दोन प्राण्यांना त्यांनी माणसांची सवय लावली, माणसामध्ये राहण्याची सवय लावली. मध्याश्मयुगात जो माणूस आहे तो काय करू लागला की नैसर्गिकरित्या उगवलेले जे धान्य आहे त्या धान्याची तो कापणी करू लागला. त्याला समजू लागलं की या धान्याची आता कापणी करायची. लक्षात घ्या, कुठपर्यंत आलोय आपण? नैसर्गिकरित्या उगवलेलं धान्य आहे त्याचं आता कापणी करायला आपण शिकलो. शेती करणं आपल्याला यायला लागलं, परंतु ते धान्य पेरायचं कसं, नंतर ते उगवायचं कसं, त्याची काळजी कशी घ्यायची, नंतर ते कापायचं कसं, हे नाही समजलं आपल्याला. जे उगवलंय तेच आपण कापू लागलो. आणि शिकार करण्यात हा माणूस प्रगत होता. मग त्यामध्ये मासेमारी असेल तीही आता त्याला येऊ लागली. आता या मध्ययुगीन काळातील जी काही हत्यारे आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे हत्यार आहे ते आहे सूक्ष्मास्त्र. आता या सूक्ष्मास्त्राचं विशेष काय आहे तर याला करवतीच्या पातासारख्या छोटे त्यांनी असे दात केलेले आहेत. दातेरी सुरी आपण त्याला म्हणतो. पन्हाळीदार गाभा नावाचं एक हत्यार जे आहे ते तुम्ही पाहू शकता, ते एक आहे. त्यानंतर त्यांनी सूक्ष्मास्त्रे म्हणजेच पाती तयार केली. आता ही छोटी पाती तुम्ही पाहता. आता हे पाती आधी सर्वप्रथम त्यांनी तयार केली. त्याच्यानंतर या पात्यांचा उपयोग त्यांनी बाणाप्रमाणे करू लागले. त्यांच्या लक्षात आलं की याचा उपयोग आपण बाण म्हणूनही करू शकतो. तर तुम्हाला तर मी सांगितलं आहे की मासेमारी हा या काळात करू लागले. मग त्याचबरोबर मासेमारी करायचं म्हटलं की तुम्हाला तर माहिती, माशासाठी गळ लागतो. तर हे हाडांपासून त्यांनी तयार केलेले गळ आहेत. भारतात मध्याश्मयुगीन अवशेष कुठे सापडतात हे लोकेट करायला येतं, तर तुम्ही लोकेट करू शकता. हे अवशेष सापडतात राजस्थानमधील बागेर, मध्य प्रदेशमधील भीमबेटका, गुजरातमधील लांघनज आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाटणी या ठिकाणी मध्ययुगीन अवशेष मिळालेले आहेत. हे काही महत्त्वाचे स्थळं आहेत. त्यानंतर येतं ते नवाश्मयुग. आता या नवाश्मयुगाबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. या नवाश्मयुगात काय केलं तर घासून गुळगुळीत केली गेली जी हत्यारे आहेत त्यांना घासून एकदम गुळगुळीत केलं. एक लक्षात घ्या, याची गरज का पडली त्यांना? कारण जी ओबडधोबड हत्यारे होते, ही जे पाती होते मध्ययुगातील, त्या पाती वापरताना हे करताना ऑब्विसली त्यांना ते जे हत्यारे आहेत दगडाचे ते त्याच्यामुळे हातावरती सुद्धा त्यांना इजा होत असणार आहे. ते दगडे हत्यारे त्या मानवाच्या हातालाच लागत असणार आहेत. त्यामुळे मग त्यांना असं वाटलं की ही घासून आणखी गुळगुळीत करावेत. मग ही नव्या प्रकारचे हत्यारे घडवली गेली याच काळाला, त्याच्यामुळे नवाश्मयुग असं म्हटलं गेलं. या काळाला नवाश्मयुग म्हटलं गेलं. यात महत्त्वाचे दोन बदल आहेत. कोणते? शेती आणि पशुपालन हे नित्याचं काम झालं.
आणि दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे काय, तर शिकार ही एक अनिवार्य गरज राहिली नाही. एक लक्षात घ्या, इथून पाठीमागे मनुष्याला जर जगायचं असेल तर त्याला शिकार करणं खूप गरजेचं होतं. शिकार करूनच त्याला जगता येऊ शकत होतं. परंतु आता शिकार जरी नाही केली तरी तो शेतीवरती अवलंबून राहत असे, स्वतःचं जीवन जगत असे. शेतीबरोबरच तो पशुपालनही करू लागला. नवाश्मयुगाचे अनेक ठिकाणी अवशेष सापडतात. त्यामध्ये गंगा नदीचं खोरं असेल, त्याचबरोबर दक्षिण भारतातही काही ठिकाणी नवाश्मयुगाचे अवशेष सापडलेले आहेत. तुम्हाला जर हा 5वीचा इतिहास वाटत असेल तरी एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये खूप जास्त नॉलेज आहे. हे असंच का घडलं, तुमच्या ज्ञानाचं एक वेगळा असा एक दालन हे खुलं करणार आहे. आणि मी प्रयत्नही असाच करतोय की तुम्हाला एक्झॅक्टली समजलं पाहिजे की अरे खरंच इतिहास वाचणं काय गरजेचं आहे. आणि स्टेट बोर्ड तेही बेसिकच याला असं म्हणतात. त्याचं रिझनच हे आहे की हे बेसिक आहे आणि हे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. आणि तुम्ही जर त्यातही खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं तर तुम्हाला नंतर इतर कोणतंही रेफरन्स बुक आलं तरी ते रेफरन्स बुक खूप व्यवस्थित समजलं जाणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढील टॉपिक पाहणार आहोत. Thank you so much guys, thank you so much for watching this video. If you have any kinds of doubt or query, you can directly message me on Facebook, Gmail and Telegram. That's it for now. See you soon in the next video. Take care of yourself and take care of your dear ones and near ones.